माऊलीचं काय नवल सांगायचं म्हणजे समोर आता एकादशी आहे, आषाढी एकादशी. तर त्यानिमित्त आपण आषाढी एकादशीसाठी आपण उपास धरतो. महिला म्हणजे खूप उपास धरतात विठ्ठल माऊलीसाठी. तर त्या म्हणजे संबंधित मी आता काहीतरी पक्वान करून दाखवणार आहे. म्हणजे पोट भरायचं नसते, पण कोणालाही वाटते एकादशीला काय करायचं विचार पडते. तर मी असे काही पदार्थ तुम्हाला करून दाखवणार आहे. एकादशीचे हे आषाढी एकादशी आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्रात या एकादशीला खूप महत्त्व आहे, या विठ्ठल माऊलीचा. तर त्या निमित्त मी तुम्हाला काही उपासाचे बनवून देणार आहे. तर ते तुम्ही बघा आणि करा आणि मला सांगा म्हणजे कशी झाली आपली एकादशीचे पदार्थ, कसे झाले तुम्ही नक्की करून बघा. पोट भरायचं नसते, म्हणजे उपास म्हणजे पोट भरायचं नसते, पण तरी वाटते. म्हणजे महिला तर इतक्या भावूक असतात का सकाळी म्हणजे काहीच खात नाही, म्हणजे इतक्या विलीन असतात महिला त्याच्यात. पण संध्याकाळी वाटते थोडंसं काहीतरी करावं. तर मग त्याच्यातले काहीतरी तुम्ही एक पदार्थ बनवून खाऊ शकता. शिरा आहे किंवा मग वडे आहे, असं काहीतरी तुम्ही त्याच्यातले मी जे बनवणार आहे त्याच्यातले एक पदार्थ तरी तुम्ही बनवून आणि खाऊ शकता. तर त्या निमित्ताने मी तुम्हाला एकादशी निमित्त मी असे पदार्थ म्हणजे एकादशी थाली बनवणार आहे मी. आणि ते तुम्ही करून नक्की बघा. आणि माझ्या नवीन असेल माझ्या चॅनलवर तर लाईक आणि सबस्क्राईब. चला आता आपण काय करणार आहे, बटाटे आहे ना, तर बटाट्याचे आपण 2-3 प्रकार बनवणार आहे. तर आपण आधी हे बटाटे धुवून घेणार आहे. बटाटे धुवून आणि आपण कुकर लावून देणार आहे. एक बटाटा आपण कुकरमध्ये लावणार आहे भाजीसाठी, आणि एक बटाट्याचे आपण भजी आणि वड्यात पण टाकणार आहे, भजी करणार आहे. तर आपण आधी हे बटाटे आपण धुवून घेणार आहे. हे पहा, हे बटाटे धुवून आपण कुकर लावून देणार आहे. एक बटाटा आपण धुवून देणार आहे याच्यासाठी, वड्यासाठी, आणि एक आपण कुकर लावणार आहे. कुकरमध्ये लावणार आहे आपण. पहा, आणि भगरीचा भात करणार आहे आपण. भगर याच्यासोबत येणार आहे. भगर, हे भगर आहे, ते पण घेणार आहे आपण. आता हा बटाटा आहे, या बटाट्याला आपण सोलून घेणार आहे आणि किसून घेणार आहे. हे काही आपण किसून घेणार आहे, म्हणजे चिप्स पाडणार आहे याचे ह्याच्यासाठी. आता याचे आपण छान भजे करणार आहे. आणि आपण याचे भजे करणार आहे आणि काही आपण किसून घेणार आहे. आता याचे वडे करणार आहे आपण. एकादशी खाली करायचे आहे आपल्याला. हे पहा,
छान खीस झालेला आहे. आपण हे हा खीस आता थोडं पाणी घालून आपण स्वच्छ धुवून घेणार आहे. हे चिप्स पण आपण धुवून घेणार आहे, म्हणजे याच्यातले ते असं पांढरं पाणी आहे ते निघून जाईल आणि छान चव येईल याची. हे चिप्स आहे ते आपण आता तळून घेणार आहे. आणि हा किस आहे, तर हा किस पण आपण धुवून घेणार आहे छान. हे पहा, हे आपण पहा. आता आपण हा शेंगाड्याचा शिरा करणार आहे. शिरा, भजे, भात, पुरी हे असं करणार आहे आपण. हे पहा शेंगाड्याचा शिरा. हे भाजून घेणार आहे आपण. हा शेंगाड्याचा शिरा घेतलेला आहे. ड्रायफ्रूट घेतलेले आहे त्याच्यात टाकायला. हा शेंगाड्याचा शिरा आहे. शेंगाड्याचा शिरा करताना आपण याला खूप भाजावं लागते खूप वेळपर्यंत, तेव्हा हा छान कलर पण येते. एकदम मंद आचेवर भाजायचं, जास्त गॅसवर नाही भाजायचं, नाहीतर आपलं जळू शकते. आता आपण साखर जेवढी आपण हे घेतलेलं आहे म्हणजे शेंगाडा पीठ, तेवढीच आपण साखर टाकणार आहे याच्यात. पहा, साखर टाकून थोडीशी होऊ द्यायची, म्हणजे छान लाल कलर येते शिऱ्याचा. पाणी ठेवून दिलेलं आहे आपण. पहा, वेलची पूड पण आपण टाकणार आहे वरून. ड्रायफ्रूट टाकून देणार आहे आपण. हे पहा, याच्यात पिस्ता, काजू, बदाम हे मी अख्खेच ठेवलेले आहे, हे तुकडे नाही केले आहे. हे पहा, हे पण आपण टाकून देणार आहे. छान खूपच सुंदर होते हा शिरा शेंगाड्याचा. या पद्धतीनं करून बघा तुम्ही एक वेळा. आपलं पाणी पण गरम झालेलं आहे. आता आपण थोडं थोडं पाणी टाकणार आहे याच्यात. हे आपलं भाजून झालेलं आहे. याच्यात पहा, आता हे वेलची पावडर, ड्रायफ्रुट्स टाकून दिलेले आहे आपण. आता वेलची पावडर टाकलेलं आहे मी आणि पाणी सोडणार आहे आपण थोडं थोडं. गॅसवर ठेवून दिलं तर आता आपण हे गरम पाणी याच्यात टाकणार आहे. थोडं 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 आपण गरम पाणी टाकणार आहे. खूप सुंदर होते हे पहा. शेंगाड्याचा शिरा. आपला शेंगाड्याचा शिरा झालेला आहे पहा. आपण काढून घेणार आहे. पहा, हा शेंगाड्याचा शिरा आपण पुरीसाठी पीठ मळून घेणार आहे पुऱ्या करायला. हे पहा, थोडं मीठ टाकणार आहे. हे मीठ आपण काय केलेलं आहे, मीठ म्हणजे
शेंदे मीठ घेतलेलं आहे ते थोडं टाकणार आहे आपण पुऱ्यासाठी. हे राजगिऱ्याचं पीठ आहे, त्याच्या आपण पुऱ्या करणार आहे. पूर्ण उपासाचे साहित्य आहे हे शेंगाड्याचं पीठ, राजगिऱ्याचं पीठ, भगरचा भात, साबुदाण्याचे वडे हे असे घेतलेले आहे मी. पहा हे आपण मळून ठेवून घेणार आहे. तोपर्यंत आपण वड्याचं साहित्य तयार करणार आहे. छान आपण मळून ठेवून घेणार आहे. आणि हे वड्या तयार करणार आहे आपण. वड्यासाठी साबुदाणा भिजवलेला आहे मी. साबुदाणा आणि बटाटा आपण किसून, ही बटाटा किसून आणि पाण्यात ठेवलेला आहे, कारण हे वर काढलं ना तर हे म्हणजे काळसर होते, म्हणून आपण पाण्यातच राहून दिलेलं आहे. या पद्धतीने तुम्ही वडे करून पहा. हे पहा हे. आणि याच्यात काय करणार आहे आपण, थोडं हे याचं राजगिऱ्याचं पीठ टाकणार आहे थोडं, आणि मीठ थोडं मीठ देणार आहे. हे पहा. आणि हे जिरे पावडर आहे, जिरे पावडर आणि हे मिरे पावडर. हे पहा मिरे पावडर, थोडी मिरे पावडर टाकणार आहे. आणि शेंगदाण्याचा कूट, शेंगदाण्याचं कूट त्याच्यात टाकून आपण पीठ मळून ठेवलेलं आहे, हे पण मळून घेणार आहे आपण छान. करून बघा तुम्ही असे. हे वड्याचं आहे, वडे करणार आहे आपण, भजे करणार आहे याचे, साबुदाण्याचे वडे आणि बटाट्याचे भजे असं करणार आहे आपण. टाकलीच आहे आपण. आता हिरव्या मिरच्या टाकणार आहे. आणि शेंदे मीठ, प्रत्येक ह्याच्यात मी शेंदे मिठाचा वापर केलेला आहे, कारण उपवासाचं बनत आहे. आणि कांदा लसूण बिलकुल नाही आहे, कोणाला आवडते कोणाला आवडत नाही. जिरं टाकलेलं आहे मी. तर आता हे आपण भज्याचं काढणार आहे. याच्यात पण थोडं शेंदे मीठ आणि जिरं पावडर, मिरे पावडर हे आपण घेतलेलं आहे. हे घेऊन आणि थोडं आपण लाल तिखट घेणार आहे याच्यात, लाल तिखट, तर ते अजून खूप छान चविष्ट होईल. हिरव्या मिरच्या टाकून थोडं आपण लाल तिखट घेणार आहे. हे पहा खूप छान चवीला येते, म्हणून आपण थोडं लाल तिखट टाकणार आहे याच्यात. आता हे आपण काढून घेणार आहे. भज्याचं पण छान भजे करणार आहे. एकदम पातळ पण करायचे नाही आणि एकदम घट्ट पण करायचं नाही. हे भज्याचं कालवण आपण पूर्ण आता तळण्याचे साहित्य सोबतच करणार आहे. हे पहा. आणि छान आपण तळून घेणार आहे. हे तुम्ही करून बघा असे एक वेळा, खूप छान सुंदर होते. हे आपण याच्यात बटाटे तळणार आहे. हे बटाट्याचं सारण आहे आणि हे वड्याचं आणि हे आपलं पुरीचं, याची आपण पुरी करणार आहे. हे पहा
पुरीचे पण आपण छान मोडून ठेवलं होतं, ते पण छान मोडलेलं आहे. आणि वडे पण, हे वड्याचं सारण आहे. याच्यात आपण छान मिरच्या टाकलेल्या आहेत. आता आपण हे तळून घेणार आहे छान. वडे, भजे, शिरा, भात, भाजी असं करणार आहे आपण. आपली कढई गरम झाली म्हणजे आपण तेल टाकून घेऊन तळून घेणार आहे. पण तेल गरम होईपर्यंत आपण पुऱ्या लाटून ठेवून देणार आहे आपल्या. छान होते अशी करून या प्रकारे तुम्ही करून पहा. पुऱ्या, भजे, वडे पूर्ण मला पुऱ्या तळून घालून भाजी तळत आहे आपण. पहा, हे राजगिऱ्याच्या पुऱ्या आहेत. भजी पण आपण काढून घेणार आहे आता. याच्यानंतर वडे तळणार आहे. पहा, आपण वडे तळून घेणार आहे. भाजी करायसाठी आता आपले हे बटाटे तयार आहे. आपण आता हे कापून घेणार आहे. बटाटे कापून
वडे झाले म्हणजे आपण इथेच बटाटे करून घेणार आहे. आपली उपासाची थाळी आता होत आलेली आहे. वडे भजे सगळे झालेले आहे. आता फक्त आपली भाजी घ्यायची आहे. भाजी चटणी आणि वडे पण झालेले आहे आपले. साबुदाण्याचे वडे वडे झालेले आहेत. आता वडे आपण काढून घेणार आहे आपले. हे पहा वडे झालेले आहेत. आता आपण भाजी करणार आहे. आणि बटाट्याची भूक करणार आहे आता आपण. पहा हे मिरच्या टाकलेल्या आहे मी. छान तिखट मिरच्या आहे जास्त तिखट आणि ते जिरे पूड मीठ मी याच्यात शेंगे मीठ घेतलेलं आहे. जिरे पूड मिरे पूड असं घेतलेलं आहे मी. बघा आता हे बटाटे टाकून देणार आहे इथे. खूप सुंदर भाजी होते. हे पहा शेंदे मीठ थोडं शेंदे मीठ टाकणार आहे आणि थोडं शेंगदाण्याचं एक कूट टाकणार आहे. ह्याच्यात खूप छान होते भाजी. पहा आता पहा हे करून डिशेस म्हणजे डिशेस बनवणार आहे मी. काढून घेणार आहे भाजी. खूप सुंदर झालेली आहे भाजी पण. आता ही भाजी आपण पुरीसोबत भाजी खाणार आहे. आणि पहा विशेष भाजी बनवून ह्या ढोबळ्या मिरच्या ह्या घ्यायच्या आणि मीठ नंतर टाकणार. ह्या हिरव्या मिरच्या शेंगदाणे आणि हे जिरं पूड हे टाकून आपण तळून घेणार आहे. हे आता मीठ टाकून देणार आहे. थोडं जास्त नाही टाकायचं, एकदम थोडं. हा आहे आपला ठेचा. खूप सुंदर सुंदर ठेचा होणार आहे. पहा ठेचा म्हणजे तांदळामध्येच आपण याचा ठेचा बनवणार आहे. खूप सुंदर होते पहा.
सुंदर उपासाची थाली झालेली आहे पहा. हे याच्यात आपण पुऱ्या, शिरा, पुरी आणि दह्याची चटणी, आलूची भाजी, ठेचा, वडे, भजे, भात. हे भगरीचा भात आहे. हा भगर असते, भगरीचा भात आहे. आणि साबुदाण्याचे वडे आहे, बटाट्याचे भजे आणि ठेचा, पुरी, पुरी पण आहे, भात. सगळं हे उपासाचं आहे. याच्यात कांदा लसूण वगैरे काहीच नाही, फक्त मिरेपूड आणि जिरेपूड, हिरव्या मिरच्या, फक्त याचा वापर केलेला आहे. शिंगाड्याचा शिरा केलेला आहे. पहा किती सुंदर सुंदर झालेला आहे. पहा तुम्ही, हे पहा. हे थाली तुम्हाला उपासाची थाली आवडली असेल तर तुम्ही आवर्जून लाईक सबस्क्राईब करा, आवर्जून करा. आणि नवीन असेल माझ्या चॅनलवर तर जरूर सबस्क्राईब. तुम्ही सबस्क्राईब करत नाही आहे. माझी थाली मी इतक्या मेहनतीनं बनवत आहे, तर तुम्ही जरूर सबस्क्राईब करा. आणि कमेंट्समध्ये लिहा का हे एकादशी, विठ्ठलाच्या उपासाचे एकादशीची थाली कशी झालेली आहे. मला तुम्ही सांगा, कमेंट्समध्ये सांगा तुम्ही. आणि थँक्यू, धन्यवाद.